नीट यूजी 2025 दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचे होते त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केले सुद्धा असतील. आज सीईटी सेलच्या वेबसाईटवर 3 नव्या नोटिसेस आलेल्या आहेत आणि त्यापैकी एका नोटीसने तर आश्चर्याचा धक्काच दिला, कारण जे काही रिवाइज शेड्यूल होतं 31 जुलैला आलेलं ते आज परत चेंज झालेलं आहे आणि जे काही मेडिकल ऍडमिशन प्रोसेस होती, जे शेड्यूल होतं ते रिशेड्यूल करण्यात आलेलं आहे. याविषयीच हा व्हिडिओ आहे. तर ते नवीन टाइम टेबल, नवीन शेड्यूल जे आहे ते काय असेल तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे पहा 6 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टला सीईटी सेलच्या वेबसाईटवर जवळपास 3 नोटिसेस इथे आलेल्या आहेत. फी स्ट्रक्चरच्या बाबतीत एक नोटीस आहे, एक रिवाइज शेड्यूलच्या बाबतीत आहे, एक प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्सच्या बाबतीत आहे. या प्रत्येक नोटिसेसवर माझे व्हिडिओ येणार आहेत. आता इथे जी काही अगोदर जे शेड्यूल होतं ते शेड्यूल आपल्याला 31 जुलैला मिळालेलं. आज जे शेड्यूल आलेलं आहे यामध्ये हे पहा, हे सीईटी सेलच्या नोटीस नंबर 09 नीट यूजी 2025 रिवाइज शेड्यूल फॉर ऍडमिशन टू एमबीबीएस बीडीएस कोर्सेस अकॅडमिक इयर 2025-26 हे शेड्यूल आहे. इथे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी न्यू दिल्ली नोटीस डेटेड 6 ऑगस्ट 2025 दिलेला आहे आणि स्टेट सीईटी सेल नोटीस नंबर 8 डेटेड 31 जुलै 2025 म्हणजे जे 31 जुलैचं शेड्यूल होतं ते आता पुन्हा रिशेड्यूल करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये कॅप 1 राऊंड मध्ये ऍक्टिव्हिटी जी दिलेली आहे ती डिटेल्स इथे सर्व दिलेले आहेत. आता इथे पहा, हे डेट अँड टाइम, आज जी SML येणार होतं म्हणजेच जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टुडंटची रिलीज होणार होती ती आजपर्यंत आता रात्रीचे 11:18 झालेले आहेत तरी सुद्धा ती लिस्ट आलेली नाहीये. पहा, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स हे पब्लिश झालेलं आहे. ओके, आता ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म, जो काही प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे त्या डेट ज्या आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत. आता प्रेफरन्स फॉर्म जो आहे तो 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025 रात्री 11:59 11 ऑगस्टच्या हे चालू असेल. ठीक आहे. त्यानंतर आहे डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 सिलेक्शन लिस्ट, म्हणजेच ज्या स्टुडंटचं सिलेक्शन कॅप 1 मध्ये झालेलं आहे अशा स्टुडंटची लिस्ट जी आहे ती येणार आहे 13 ऑगस्टला. ओके, आणि अशा स्टुडंटनी जी जॉईनिंग करायची आहे फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन, म्हणजेच आम्हाला जे मेडिकल कॉलेज अलॉट झालेलं आहे ते आम्हाला मान्य आहे आणि आम्ही तिथे जॉईन करणार आहोत, म्हणजे स्टेटस जे आहे ते रिटेन करायचं आहे. या डेट्स दिलेल्या आहेत 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025. 22 ऑगस्टच्या किती वाजेपर्यंत? संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत, 5:30 PM. यामध्ये 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट हे डेज जे आहेत ते एक्सक्लुडिंग आहेत, म्हणजे या तारखा वगळता, म्हणजे या तारखांना हॉलिडेज असणार आहे. त्यामुळे 15 आणि 16 ऑगस्ट व्यतिरिक्त 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? फिजिकल जॉईनिंग आणि फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ओके, आता इथे पुढे काय दिलेलं आहे पहा, इथे पुढे दिलेलं आहे द शेड्यूल फॉर ग्रुप बी. हे वरचं शेड्यूल कशासाठी होतं? ग्रुप ए स्टुडंटसाठी, म्हणजे जे स्टुडंट MBBS BDS या मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत किंवा ते फॉर्म भरणार आहेत, त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पण ग्रुप बी स्टुडंटसाठी ज्यांना BAMS BHMS BUMS आणि ग्रुप सी BNYS BPTH BOTH BASLP or P&O courses will be declared in due course, म्हणजे त्यांचं सुद्धा शेड्यूल ग्रुप बी आणि ग्रुप सी शेड्यूल जे आहे ते
सीईटी सेलवर येत्या काही दिवसांमध्ये येणार आहे. ओके, आता हे जे काही टाइम टेबल आहे किंवा जे काही शेड्यूल आहे त्यानुसार पहा 8 ऑगस्ट पासून ते 11 ऑगस्ट पर्यंत ऑप्शन फॉर्म जो आहे किंवा प्रेफरन्स फॉर्म जो आहे तो आपल्याला भरवायचा आहे. हा होता म्हणजे आज जे काही सीईटी सेलच्या वेबसाईटवर ही MBBS BDSच्या बाबतीत रिशेड्युलिंगची नोटीस आलेली आहे त्याबद्दलचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करून मला सपोर्ट करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. मी इथे थांबतो. धन्यवाद.